छान आणि खुसखुशीत असे हे स्प्रिंग रोल तयार झालेले आहेत। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपण सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। आज आपण चिकनचे स्प्रिंग रोल बनवून घेणार आहोत। तर या स्प्रिंग रोलसाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय ती आता आपण पाहून घेऊया। स्प्रिंग रोल बनवून घेण्यासाठी त्यासाठी फिलिंग बनवून घेण्यासाठी आपण भाजी पाहूया। मी 2 शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 कोबी घेतलेली आहे, 2-3 गाजर घेतलेले आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि हा पातीकांदा घेतलेला आहे। आता सगळं आपण कापून घेऊया। मी हे सगळं कापून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक कापून घ्यायचं आहे। इथे पहा, मी शिमला मिरच्या आणि गाजरसुद्धा छान असे कापून घेतलेले आहेत। कोबीसुद्धा मी अशा पद्धतीची ही कापून घेतलेली आहे। आता तुम्हाला जर व्हेज बनवायचं असेल तर तुम्ही फक्त एवढ्या भाज्या तुम्ही वापरू शकता। आणि चिकनचे स्प्रिंग रोल बनवायचे असतील नॉनव्हेज तर यात तुम्ही चिकन घालून घेऊ शकता। तर एका भांड्यात मी 2 टेबलस्पून इतकं तेल घेऊन त्यात कापलेला लसूण मी शिजवून घेतलेला आहे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत। त्यानंतर मी कापलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर मिरच्यासुद्धा मी छान फ्राय करून घेतलेल्या आहेत। सर्व शिजून झालं की त्यात गाजर घालून घ्यायचं आणि गाजर व्यवस्थित नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। गाजर शिजवून झाला की त्यात कोबी घालून घ्यायची आहे आणि कोबीसुद्धा छान परतून घ्यायची आहे। हे आपल्याला 100% शिजवून घ्यायचं नाही, तर साधारण 40 ते 50% आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे छान शिजलेलं आहे। त्यानंतर ही शिमला मिरची कापलेली आहे ती आपण घालून घ्यायची आहे आणि तीसुद्धा 50% होईपर्यंतच शिजवून घ्यायची आहे। या सगळ्या भाज्या शिजवून झालेल्या आहेत। त्यात आपण मसाले घालूया। मी 1 टीस्पून काळं मिरपूड घातलेले, 1 टेबलस्पून सोया सॉस, 1 टेबलस्पून रेड चिली सॉस आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता ह्या सगळ्या गोष्टी आपण एकजीव करून घेऊया आणि हे मसाले आणि सगळ्या भाज्या छान शिजवून घेऊया। भाज्या छान शिजवून झाल्या की त्यात आपण हे वाफवलेलं चिकन घालून घेणार आहोत। आपण वाफवलेलं श्रेडेड केलेलं चिकन आपण मिक्स करून घेऊया। आता हे चिकन जवळजवळ 350 ग्रॅमपर्यंत चिकन मी हे वाफवून घेतलेलं आहे, ते सुद्धा मी यात मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे झालेलं आहे। गॅस बंद केलेला आहे आणि थंड होण्यासाठी मी हे बाजूला काढून ठेवत आहे। आता त्यावर आपण हे पातीकांद्याचा जो ग्रीन भाग आहे, पात्यांचा जो भाग आहे तो मी बारीक चिरून ठेवलेला होता, तो सुद्धा मी घालून मिक्स करून घेत आहे। आता हे सगळं शिजलेलं जे आहे ते एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी ठेवत आहे। आता थंड होण्यासाठी तुम्ही फॅनखालीही ठेवू शकता किंवा असंच सोडून देऊ शकता, किंवा तुम्हाला समजा करायचे आहेत, स्प्रिंग रोल करायचे आहेत तर तुम्ही 1 दिवस अगोदरसुद्धा हे बॅटर बनवून थंड करून फ्रीजमध्ये घालून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही स्प्रिंग रोल बनवायला घेऊ शकता। आता माझ्याकडे स्प्रिंग रोलसाठी लागणारे जे शीट्स असतात त्या शीट्स मी आधीच करून ठेवलेल्या आहेत। तुम्हाला तो व्हिडिओ मी दिलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। आता त्याच्या कडा चिकटून घेण्यासाठी मी 2 टेबलस्पून मैदा घालून त्यात थोडंसं पाणी घालून मी जाडसर अशी स्लरी तयार केलेली आहे। आता स्प्रिंग रोलची एक शीट घेऊन मी अशा पद्धतीने हे स्प्रिंग रोल छान असे बनवून घेत आहे, बांधून घेत आहे। आता आपल्याला जितके हवे तितके तुम्ही करू शकता। दुसरी एक मी तुम्हाला शीट घेऊन स्प्रिंग रोल कसा भरायचा आणि ते कसं चिकटवायचं तेही मी दाखवत आहे। हे पहा, अशा पद्धतीने अर्धा भरून झाला की त्याला ती स्लरी लावायची ब्रशच्या साहाय्याने आणि ती चिकटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने दुमडून ती चिटकून घ्यायची आहे। आणि जरी एखाद्या कुठून तो फाटला तरी तो असा आपण
फिरवून फिरवून आपण तो चिकटून घेऊ शकतो. तर दुसरा एक मी इथे म्हणजे दाखवत आहे अशा पद्धतीचा. तर हे स्प्रिंग रोल चवीला अतिशय सुंदर लागतात. तुम्हाला तुमच्या मुलांना टिफिन बॉक्समध्ये द्यायला किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हे स्प्रिंग रोल असे तुम्ही बनवून आणि थोडेसे म्हणजे जास्त बनवून त्यातले थोडेसेच फ्राय करून बाकीचे तुम्ही नंतरसाठी सुद्धा ठेवून देऊ शकता. तुम्ही महिना 2 महिने हे स्प्रिंग रोल फ्रीजरला ठेवू शकता. याला काहीही होत नाही, चिटकत नाहीत की खराब होत नाहीत. काढून ते सुट्टे करून घ्यायचे आणि मग फ्राय करून घ्यायचे. तर मी हे सगळे आता फ्राय करून घेणार नाही, यातले थोडेसेच फ्राय करणार आहे, लागतील एवढेच. आणि बाकीचे मी फ्रीजरला ठेवलेले आहेत. तेल मी कडकडीत गरम केलेलं आहे आणि त्या तेलात हे स्प्रिंग रोल सोडून देत आहे आणि छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत मी फ्राय करून घेत आहे. आपल्याला जास्त यात सोडायचे नाहीत, कारण मग फिरवताना या टोका ज्या आहेत त्या एकमेकाला लागून तो स्प्रिंग रोल फुटण्याची शक्यता आहे आणि अलगदच आपल्याला फिरवून घ्यायचे आहेत. एक साईडने ते शिजलेले आहेत, आता दुसरीही साईड आपण फिरवून घेऊया म्हणजे ते छान असे शिजतील. तर अशा प्रकारचे हे स्प्रिंग रोल तुम्ही कोणत्याही चटणीबरोबर खाऊ शकता. तर मुलं अतिशय आवडीने खातात. आणि आपण काय करतो, आपल्याला कधीकधी वेळ नसल्यामुळे मग आपण दुकानाचंच काहीतरी आणून, हॉटेलमधलं काहीतरी आणून देतो. पण हे घरी बनवून दिलेले जे स्प्रिंग रोल आहेत त्यात इतकी चव असते की तुमची मुलं हे स्प्रिंग रोल अगदी आवडीने खातील. तर आपण हे आता काढून घेणार आहोत. मस्त शिजलेले आहेत. तर हे एका प्लेटवर आपण काढून घेऊया. काढल्यानंतर थोडंसं ह्यातलं तेल असं निथळून घेऊया आणि ते लगेच सुकेही होतात, म्हणजे त्याला तेल शोषलं जात नाही. तर अशा प्रकारे मी फक्त 2 ते 3 बॅचच मी बनवून म्हणजे शिजवून घेत आहे, फ्राय करून घेत आहे, कारण तेवढे सगळे आपल्याला फ्राय करायचे नाहीत. तर हे आता फ्राय झालेले आहेत, तुम्ही सर्व करून देऊ शकता. रेसिपी आवडली? लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या एका अशाच व्हिडिओत. तोपर्यंत बाय.